एक चूक तुम्हाला खूप महागात पडणार आहे. फ्रँचायझी तर विकली, पण ती योग्य व्यक्तीला विकली आहे का? आयडियल फ्रँचायझी पार्टनर ओळखण्यासाठी हे लोक सर्वात बेस्ट पार्टनर्स असतात. बारकाईनं फ्रँचायझी पार्टनर निवडा. फ्रँचायझी कोणाला द्यावी हा सर्वात मोठा प्रश्न असतो. चुकीचा माणूस निवडला तर ब्रँड खराब होतो आणि योग्य माणूस निवडला तर बिझनेस रॉकेट सारखा वाढतो. फ्रँचायझी तर विकली, पण ती योग्य व्यक्तीला विकली आहे का? आज या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की तुमचा आयडियल फ्रँचायझी कसा ओळखायचा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी एक प्रॉस्पेक्ट चेकलिस्ट शेअर करणार आहे. आयडियल फ्रँचायझी पार्टनर ओळखण्यासाठी आपण प्रॉस्पेक्टना ह्या 4 कॅटेगरीमध्ये विभागू शकतो. कॅटेगरी नंबर 1, द इन्व्हेस्टर. या व्यक्तीकडे फक्त पैसा असतो, वेळ नसतो. ही लोक मॅनेजर ठेवून कामं करतात. जर तुमचा बिझनेस ऑटोमॅटिक मॉडेलवर चालत असेल तरच यांना फ्रँचायझी द्या. दुसरा, द ऑपरेटर. ते स्वतः आउटलेटवर बसून काम करायला तयार असतात. नवीन ब्रँडसाठी हे लोक सर्वात बेस्ट पार्टनर्स असतात, कारण ते क्वालिटीवर स्वतः लक्ष देतात. तिसरा, एक्झिक्युटिव्ह बिझनेसमॅन. यांच्याकडे आधीच दुसऱ्या ब्रँडच्या फ्रँचायझी असतात. यांना बिझनेसचा अनुभव असतो, पण ते तुमच्या ब्रँडला किती वेळ देतील हे मात्र नक्की तपासून बघा. चौथा, द पॅशनेट बिगिनर. यांच्याकडे अनुभव नसतो, पण जिद्द असते. यांना फक्त सपोर्ट आणि ट्रेनिंगची गरज लागते, पण ते खूप लॉयल असतात. आयडियली फ्रँचायझी पार्टनरमध्ये या 3 गोष्टी नक्कीच तपासा. फ्रँचायझी स्टॅबिलिटी. फक्त फ्रँचायझीमध्ये पैसा देऊन चालत नाही. सुरुवातीला 6 महिने तोटा सहन करण्याची आणि खेळतं भांडवल ठेवण्याची त्या माणसाची तयारी आहे का, क्षमता आहे का हे बघा. विलिंगनेस टू लर्न. जर समोरच्याला वाटत असेल की त्यालाच सगळं येतं तर तो तुमचे नियम म्हणजे SOPs पाळणार नाही. शिकण्याची तयारी असणारा माणूसच निवडा. लोकल नेटवर्किंग. त्या व्यक्तीचं नाव त्या भागामध्ये किती ओळखी आहेत, तो किती लोकली कनेक्टेड आहे, लोकल मार्केटमध्ये त्याचा किती दबदबा आहे हे बघा. तुमच्यासाठी 6 पॉईंटचा सिलेक्शन प्लॅन मी तुम्हाला सांगतो. आता तुमच्याकडे जे काही अर्ज येत आहेत हे फक्त 30% लोकच शॉर्टलिस्ट करा. त्यांच्या बॅकग्राऊंडची नीट चौकशी करा. त्यांच्याशी स्वतः बोला. त्यांना का हा बिझनेस चालू करायचा आहे, हा पैसा कसा उभा करणार आहे, जो फ्रँचायझी मधून इन्कम येणार आहे तो त्यांना कसा खर्च करायचा आहे हे त्यांच्याशी बोला. त्यांच्या ओव्हरऑल कामाच्या पद्धती आणि आजपर्यंत त्यांनी त्यांचं बॅकग्राऊंडमध्ये कशा पद्धतीने काम केलंय याच्यावरून तुम्ही एक अंदाज घेऊ शकता. त्यांनी निवडलेली जागा आणि त्यांची काम करण्याची पद्धत प्रत्यक्ष जाऊन बघा. त्यांना 7 दिवसांच्या ट्रेनिंगला बोलवा. तिथं त्यांची मेहनत बघून फायनल निर्णय घ्या. तर सर्व अटी नियम समजावून सांगून मगच करारावर साईन करा. लक्षात ठेवा, एक चुकीची फ्रँचायझी तुमच्या पुढच्या 5 फ्रँचायझी बंद पाडते. तर फ्रँचायझी निवडताना लक्ष देऊन बारकाईनं फ्रँचायझी पार्टनर निवडा. एक चूक तुम्हाला खूप महागात पडणार आहे, पण एक चांगला डिसिजन तुमच्या खूप जास्त फायद्याचा असेल. ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच अजून व्हिडिओ आमचे बघत राहा. धन्यवाद.